राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. राज्यातील आणि देशातील सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेने कुडाळ येथे अनोखे पेपर विक्री केंद्र आंदोलन केले. जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आठवडा बाजारात भर पावसात हे आंदोलन छेडण्यात आले. परीक्षा यंत्रणेचा ढिसाळ कारभार आणि राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराचा निषेध करत शिक्षण मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. होलसेल पेपर, जीडी पेपर, टीटी पेपर, सीटी पेपर, होलसेल घ्या, होलसेल घ्या. 5 लाख 4 लाख घेतास का फेकू. अरे घेतलं असतं पोरांचं भवितव्य पुढे येताना, घेतलं असतं पोरांचं भवितव्य पुढे येताना. बघा तुमच्या पोरांच्या पार्क भरपूर गावकडे पेपर आधी कुठलं गावकडे मुलगा सगळे सर्व पेपर होलसेल मध्ये पाहिजे असेल तर शिक्षण मंत्र्यांशी संपर्क साधा. सर्व पेपर होलसेल मध्ये मिळतील. शिक्षणाचा पट्ट्याभोग करणाऱ्या सरकारचा मोदी सरकार, शिक्षणाचा हे करणाऱ्या सरकारचा या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सीईटीचा पेपर विकणाऱ्या सरकारचा सीईटीचा पेपर विकणाऱ्या सरकारचा सीईटीचा पेपर फोडणाऱ्या सरकारचा निषेध असो. सरकार करणाऱ्या सरकारचा भ्रष्ट सरकार, मोदी सरकार, शिंदे सरकार, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी छेडछाड करणाऱ्या सरकारचा. अरे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे. मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारचा निश्चितच हे उपरोधिक आंदोलन आज आमच्यावर करण्याची वेळ आली आणि या सरकारने आणली आहे. गेली 1 वर्ष बघितलं तर मुलांच्या भवितव्याशी कोणतंही देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे. मुलं अभ्यास करतायत, कोणतं नियोजन करतायत आणि आम्ही उद्या परीक्षेला जाणार अशा पद्धतीने मुलं रात्रंदिवस आपले डोळे फोडून अभ्यास करतात आणि त्यांना आदल्या दिवशी कळतं ह्या नालायक सरकारमुळे पेपर फुटला आहे आणि परीक्षा रद्द झाली आहे आणि मुलं हताश होऊन जातात. आज मुलांच्या भवितव्याशी पूर्णपणे छेडछाड हे सरकार करतंय आणि सरकारचे कुठेतरी डोळे उघडावेत म्हणून आम्ही स्पेशल ऑफर आज बुधवारच्या कुडाच्या बाजारमध्ये देऊन सरकारचे डोळे उघडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. आत्महत्या करताय. मुलांना आत्महत्या करण्याची वेळ आणि याच्या पुढे परीक्षा द्यायची की नाही याबद्दल मुलं साशंक राहणार आहेत आणि या संदर्भात हे आज आम्ही हे आंदोलन सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मान्सून ऑफर म्हणजे काय? आता शिक्षण मंत्री विकतातच आहेत ना पेपर, ते ऑफर देत आहेत, आमदार खासदार फोडतायत आणि आता मुलांचं भवितव्य फोडतायत. त्याच्यामुळे कुठेतरी हे उपरोधिक आंदोलन करण्याची आणि सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आमच्यावर आली आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.